आयुष्य परत सुरू करायचं आहे? मग आज आणि आत्ता सोडा या 14 गोष्टी. नंबर 1. प्रत्येकाला स्पष्टीकरण देत देत एक दिवस माणूस स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. ज्याला तुम्हाला समजायचं असेल तो तुमची शांतता पण समजून घेईल. बाकी लोकांना समजवत राहणं तुमची जबाबदारी नाही. नंबर 2. लोक काय म्हणतील याची पर्वा करू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू माणूस नसून लोकांचे काल्पनिक मत आहे. लोक आज हसतील आणि उद्या विसरतील. पण जर तुम्ही घाबरत राहिलात तर आयुष्यभराचा पश्चाताप तुमच्या सोबत राहील. नंबर 3. ज्या लोकांना तुमची आठवण येत नाही त्यांची वाट पाहणे थांबवा. कोणाच्या मेसेजची वाट पाहणे, कोणाच्या कॉलची वाट पाहणे, कोणीतरी परत येईल याची वाट पाहणे आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीची वाट पाहणे ज्याला हे माहीतच नाही की तुम्ही त्याची वाट पाहत आहात. प्रत्येक प्रतीक्षा म्हणजे प्रेम नसतं. काही प्रतीक्षा तर तुम्हाला आतून मारून टाकतात. जी व्यक्ती जाऊ इच्छिते तिला सोडून द्या, कारण तुमचे आयुष्य कोणाच्या परत येण्याची वाट पाहण्यासाठी नाही. नंबर 4. स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा. दुसऱ्यांच्या आयुष्यातील 20वा अध्याय पाहून आपल्या आयुष्याच्या 5व्या अध्यायाला दोष देऊ नका. तुमच्या गतीवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही कोणाचे तरी हास्य पाहत आहात, त्याची संपूर्ण कहाणी नाही. दुसऱ्यांच्या आयुष्यातील हायलाईट रील पाहून आपले आयुष्य मोजू नका. नंबर 6. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे थांबवा. काही माणसे बदलणार नाही, काही नाती टिकणार नाही, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही. जे तुम्ही बदलू शकत नाही ते स्वीकारायला शिका, कारण तिथूनच मनशांतीची सुरुवात होते. 7. स्वतःला नेहमी व्यस्त ठेवण्याची सवय सोडा. सतत व्यस्त राहणे म्हणजे नेहमी कष्ट करणे असे नाही. कधीकधी हा स्वतःपासून पळून जाण्याचा एक मार्ग असतो. आपण कुठे जात आहोत हे कळावे यासाठी काही काळासाठी थांबणे महत्त्वाचे आहे. नंबर 8. सर्व काही परफेक्ट होण्याची वाट पाहणे थांबवा. परफेक्ट वेळ कधीच येत नाही आणि परफेक्ट आत्मविश्वासही कधी येत नाही. पहिले पाऊल उचलताना मनात एक भीती असतेच. सुरुवात करा. जसे जसे तुम्ही पुढे जाल तसा तसा मार्ग स्पष्ट होईल. नंबर 9. स्वतःच्या जुन्या व्हर्जनचे रक्षण करणे थांबवा. तोच माणूस बनून राहण्याची गरज नाही ज्याने सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला खर्च करून दिलं होतं. बदलणे म्हणजे कमजोरी नव्हे, कधीकधी बदलणे म्हणजे स्वतःला वाचवणे असतं. नंबर 10. तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोंधळ सोडून द्या. प्रत्येक नोटिफिकेशन महत्त्वाचं नसतं. प्रत्येक मेसेजला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक नातेसंबंध रोज जपण्याची आवश्यकता नसते. ज्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात काहीच किंमत नाही त्या तुमच्या मनातही येऊ नये. नंबर 11. तुमच्या कर्तृत्वाला कमी लेखणे थांबवा. इतरांच्या मोठ्या यशामुळे तुमच्या लहान सहान गोष्टीवर पाणी फिरू देऊ नका. आज तुम्ही जिथे आहात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक लढाया लढाव्या लागल्या आहेत. तुमच्या प्रवासाचा आदर करायला शिका. नंबर 12. नेहमी खंबीर दिसण्याचा प्रयत्न करणे थांबवा. नेहमी खंबीर दिसण्याची गरज नसते. जर तुम्ही कधी थकलात तर थांबा, रडा, पण स्वतःला संपलेलं समजू नका. खचून जाणं म्हणजे पराभव नव्हे. खचून गेल्यानंतर पुन्हा उठून उभे राहण्याची हीच खरी ताकद आहे. 13. आता खूप उशीर झाला आहे असा विचार करणे थांबवा. सर्वात धोकादायक तुमचं वय नसतं, सर्वात धोकादायक असतात ते तुमचे विचार. आता काहीही बदलू शकत नाही. मित्रांनो, जोपर्यंत श्वास आहे म्हणजे कहाणी अजून संपलेली नाही. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला गेलेला नसेल.
14. स्वतःला दुसरी संधी देण्याची भीती बाळगणे थांबवा. आयुष्याने तुम्हाला अनेकदा खचवले असेल, तुम्ही खूप काही गमावले असेल, पण याचा अर्थ असा नाही की पुढे काहीही चांगले उरलेले नाही. स्वतःला पुन्हा हसण्याची, पुन्हा स्वप्न पाहण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची एक संधी द्या. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक नवीन गोष्टीची गरज नसते. फक्त काही जुन्या गोष्टीपासून सुटका करून घेण्याची गरज असते. कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी काहीतरी नवीन जोडण्याची गरज नसते, तर बरेच काही सोडून देण्याची गरज असते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.